नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा शहर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा 7 एप्रिल 2026 रोजी पार पडली। या सभेमध्ये 5 ते 42 विषयाचे वाचन करून ते एकमताने मंजूर करण्यात आले। हा जो डाव आपल्याला होता, या संदर्भात मुख्य अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली होती, मात्र दोघांनीही या तक्रारीची दखल न घेता कोणती कारवाई न केल्याने मी मुंबई उच्च न्यायालयातील सर्किट बेंचचे कोल्हापूर येथे न्याय मागणीसाठी याचिका दाखल केलेली आहे। सदरची जनहित याचिका दाखल झाली असून त्याचा क्रमांक 3544/2026 असा आहे। ही याचिका दाखल करण्याचं कारण म्हणजे 7 एप्रिल 2026 रोजी पार पडलेली सभा होती। या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ विषय न वाचन करताच आरोग्य कर्मचाऱ्यांचं नियुक्त्या या संदर्भामधले विविध विषय होते। सोनगाव कचरा डेपो होतो, या संदर्भातले विषय वाचन न करूनच फक्त मंजूर करण्यात आले। मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याआधी कोणत्याही नगरसेवकाला विचार घेतलेला नाही। जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी सातारा नगर परिषदेच्या सर्व सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सभापती यांनी केलेले आहे। या संदर्भामध्ये सदरची याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेचा निर्णय होईपर्यंत 7 मे 2026 झालेले विषय आहेत ते मंजूर करण्यात येऊ नये असं याचिकेत म्हटलेलं आहे। कोणीही बादशाहसारखं या ठिकाणी सातारा नगर परिषद वाचू नये। मी बघतो, करतो, डन झाले अशा प्रकारच्या बातम्या करून, गोलमाल करून, बनवण्या करून आपण या प्रकारचा नगरसेवकांना अडचणीचा प्रयत्न करतायत। काय एक जण असे आहेत की ते अमूल्य आपला वेळ वाचवत आहेत आणि हसून लोकांचं स्वागत करायचं आणि मात्र वरवंटा लोकांच्या या लोकशाहीवरती गळा घोटण्याचं काम करायचं, असं कृत्य सध्या सातारा नगरपालिकेत चालू आहे। या संदर्भामध्ये याचिका निर्णय होईपर्यंत मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी कोणती उचित कारवाई करू नये असं याचिकेत म्हटलेलं आहे।